नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव बोरखेड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. इथे 2 लेडीज पेशंट आमच्याकडे काही दिवसापूर्वी ट्रीटमेंटसाठी आले होते. त्यांना इथं ट्रीटमेंट सुरू आपण केली होती आणि जवळजवळ 2-3 त्यांच्या सेटिंग्स इथं झालेल्या आहेत. आणि यायच्या पूर्वी त्यांची काय स्थिती होती आणि आज 3-4 सेटिंग नंतर त्यांची काय स्थिती आहे हे त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकलं. पहिले ह्या ताईंकडे आपण जाऊ. तर मॅडम, तुमची काय स्थिती होती, पहिले आजार काय होता तुम्ही सांगा तुमच्या शब्दामध्ये. म्हणजे सर, आम्हाला अगोदर उज्ज्वला संतोष गोरे, आम्ही मेंढवणवरून आलोय, संगमनेर तालुक्यातून. म्हणजे पहिल्या स्थितीला आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं होतं, ते ऑपरेशन कॅन्सल केलं आम्ही आणि इथं आलो. त्याच्यानंतर आम्हाला इथं बरेच जवळजवळ 70% पूर्णपणे फरक पडलेला आहे आम्हाला. म्हणजे जवळजवळ म्हणजे पूर्ण अशी एकदम सूक्ष्म अशी स्थिती होती आमच्यावाली. त्रास काय व्हायचा तुम्हाला? त्रास म्हणजे मणक्याचा त्रास होता, खालचे मणके चॉकअप झालेले होते. चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. शेतीत काम करता यायचं नाही, शेतीत कामही नव्हतं शेतीत काम पण करता येत नव्हतं आणि हालचाल अजिबात करता येत नव्हतं. डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं. किती खर्च सांगितला होता? 2 लाख रुपये त्यांना इथं खर्च सांगितलेला होता. आणि अशा पद्धतीने त्यांना 70% जास्त इथं गुण आलेला आहे. आता काय दुखतंय, म्हणजे आता काय राहिलंय काय थोडंसं दुखायचं? आता म्हणजे 70% पूर्णपणे बरी मी, फक्त मणक्याची तेवढी आडवी मणक्याची थोडीशी आडीपट्टी दुखायची, बाकी त्यांना 70% जास्त फरक आहे. त्यांची भाऊजाई आणि त्यांचे भाऊ हे दोघं पण आमच्याकडे आले. त्यांच्या भाऊजाईची काय स्थिती होती, तुमच्या भाऊजाईची काय स्थिती, तुम्हीच पाठवलंय त्यांना, तर त्यांची काय स्थिती होती तुम्ही सांगा. त्यामुळेच पूर्णपणे मरता वाचलेले आहे. त्यांची एवढी अवघड परिस्थिती झाली होती. काय होतं पण त्यांना झाली होती, म्हणजे काय अवघड झाली, काय होतं त्रास? चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, झोपून थोडं बरं वाटायचं, फक्त झोपून राहायचं नव्हतं, त्यांना जेवण जात नव्हतं. त्यांचं बॉडी वेट लॉस खूप झालेला होता आणि स्लीप डिस्कचा त्यांना प्रॉब्लेम होता. सर्वायकल मध्ये पूर्ण मान बेंड झाली होती आणि ती कायमचीच अशी वाकडी राहून गेली होती. आणि वेट लॉस तर खूपच होता, शरीरामध्ये अजिबात ताकद नव्हती, नुसतं अंगावरती हाडं दिसायचे. ही त्यांची त्यावेळेस स्थिती होती आणि त्या बसूही शकत नव्हत्या आणि झोपू शकत नाही, ही त्यांची स्थिती होती. तरी आपण ही काय स्थिती होती त्यांच्या शब्दात ऐकू आणि इतर डॉक्टरने त्यांना काय सांगितलं होतं. तर ताई नमस्कार, सांगा काय परिस्थिती होती तुमची? जेव्हा मान दुखायला लागली तेव्हा आम्ही साधारण दवाखान्यामध्ये गेलो, तिथं फरक नाही पडला. मग आम्ही MRI केलं. मग तळेगावला मी डॉक्टर आहे म्हणून तिने ऑपरेशन सांगितलं होतं. मग नंतर आम्ही श्रामपूरला गेलो, तिने गोळ्या औषधं दिली, म्हणजे त्याचे बरं होऊन जाईल, काहीच नाही. त्यांची गोळ्या औषधं खाल्यांचे जास्त व्हायचं. मग त्याच्यावर मग मायनांनी सांगितलं का नाही तुम्ही बोरखेडला जा त्या डॉक्टरांकडे. मग आम्ही इथे जेव्हा आलो तसपासून पूर्णपणे फरक पडला. तुम्ही जेव्हा सांगितलं का बाबा म्हणे 4था आणि 5वा मणका दाबलेला आहे आणि मला चालता येत नव्हतं ना, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, असं त्रास व्हायचा, जेवण पण सुद्धा जात नव्हतं. त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत आहे, तर तुम्ही काय सांगू शकाल, तुमच्या पत्नीची काय स्थिती होती आणि आजची स्थिती काय आहे? सर, आम्ही तुमच्याकडे येण्यापूर्वी आमच्या बाई माणसाला जगल म्हणून आम्हाला वाटत नव्हतं. एवढी स्थिती खराब होती? एवढी स्थिती खराब होती, आथरून धरली होती आमच्या बाई माणसाला. बर. तुमच्याकडे आल्याच्या नंतर आमची बाई माणूस पहिल्या चक्करमध्ये थोडं 1 4नेच फक्त फरक झाला, म्हणजे नॉर्मल उगत. त्याच्यानंतर 2 चक्करमध्ये तर तुम्ही 50% कव्हर केले जवळजवळ. मनके दबलेले होते माझ्या बायकोचे. बर. तर सर आता 80% बदल आहे डायरेक्ट. 80%? जवळजवळ 100 मधून 80% बदल आहे आणि 20% हे राहिले आता थोडेसे. 20% आता आपली आता 33-34 सेटिंग झालेली आहे. आपल्याला जवळ 2-2.5 महिन्यात आपण ट्रीटमेंटचा एक टाइम पिरियड दिलेला की एवढ्या दिवस आपल्या पेशंटला रिकव्हरीसाठी लागणार आहे. तरीही 4थ्या पेशंटमध्ये म्हणजे जवळ 21 दिवस ते महिनाभरामध्ये त्यांना 80% पण फरक पडलेला आहे. वेट लॉस खूप झालेला होता. म्हणजे हे पेशंट आलं तर एकदम झोपूनच राहायचं, इथं सुद्धा आले तर तिथं बेडवरती झोपून राहायचं, ही त्यांची स्थिती होती. आणखी काय सांगू शकाल, बाकीच्या डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, काय स्थिती? ऑपरेशन सांगितलं होतं. बाकीच्या डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं आणि इथं तर बिना ऑपरेशनचे आता आपली ट्रीटमेंट सांगितलं नाही म्हणे तुम्ही बोरखेडला जा म्हणे. या त्यांची बहीण आहे आणि ही ह्या मॅडमची ही भाऊजाई आहे. तर ह्या दोघी ताईंना इथं जिथं जबरदस्त फरक पडलेला आहे आणि इथं अशा पद्धतीने सह्याद्री आरोग्यवर्धनामध्ये बिना ऑपरेशन इथं ट्रीटमेंट. बहीण आणि बायको दोघी पण शेतात काम करताय. क्या बात आहे. जी व्यक्ती दिवसभर झोपून राहायची ती आता शेतामध्ये काम करते आणि शेतीच्या कामांचा हा जबरदस्त सीझन आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी आता जबरदस्त कामांचा लोड आहे आणि अशा स्थितीमध्ये जर घरातली करते स्त्री जर झोपलेली असेल तर त्या शेतीचं काय होतं हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता त्यांना इथं काम करण्याची पण त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आलेली आहे आणि ते आता शेतात जाऊन काम सुद्धा करतायत.
तर ही स्थिती इथे येण्याच्या अगोदर यांची खूपच खराब होती आणि आता त्यांच्या स्थितीमध्ये खूप सुधार आहे आणि शेती जवळ ते आता काम करत आहे. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव मुरखिंड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. नमस्कार.